Hello everyone, let's start today's portion. Let's take practice set 3.4 on page number 78. First example, in this example we are going to apply the arithmetic progression in our daily life. Now these examples, in first example, on the 1st January 2016, Sanika decided to save rupees 10, rupees 11 on second day, rupees 12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? आता याचा अर्थ काय झाला की 1 जानेवारीपासून सानिकाने सेविंग करायला सुरुवात केली. मग 1 जानेवारीला पहिल्या दिवशी तिने 10 रुपये सेव्ह केले, 2 जानेवारीला 11, 3 जानेवारीला 12, 13 या पद्धतीने प्रत्येक दिवसाला ती जमा करत गेली. शेवटचा दिवस काय होता? 31 डिसेंबर 2016. आता असे एकूण 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. परंतु लीप इयर असेल आता तर 366 दिवस असतात. मग लीप इयर आहे हे कसं ओळखायचं? तर याच्यामध्ये 4चा भाग जातो का ते पाहायचं. 4 पंचे 20, 4 0 0, 4 चौक 16, म्हणजे इथे पूर्ण भाग जातो. म्हणून लीप इयर असेल तर हे वर्षाला दिवस किती असतो? त्या लीप इयर म्हणजे फरवरी महिन्यामध्ये 29 दिवसाचा तो महिना असतो. नाहीतर इतर दिवस काय असतात? 28 दिवसाचे. तर त्याच्यामध्ये पूर्ण वर्षाचे दिवस काय होतात? लीप इयर असेल तर 366. म्हणजे तिने एकूण किती दिवस सेविंग केलं? तर 366. शेवटचा दिवस कोणता होता? 366वा दिवस. व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग? मग तिने जे सेव्ह केलं म्हणजे 10, पहिल्या दिवशी 10, मग 11 यांना मिळवलं तर काय होतात? 21 होतात. 21मध्ये पुन्हा 12 मिळवले. तर असं करत करत 366व्या दिवशी जी रक्कम येईल ती शेवटपर्यंत ह्या पूर्ण रक्कम ॲड केल्यानंतर किती टोटल अमाऊंट येते ते इथे कॅल्क्युलेट करायची आहे. मग सम काढायची आहे, याचा अर्थ SN हे आपल्याला काढावं लागेल. आता इथे लिहावं लागेल पहिल्यांदा हे काय होईल आहे? AP काय होईल आहे? 10, 11, 12, 13 is an is a given AP, and therefore A is equal to 10, D is equal to 11 minus 10 is equal to 1, and what is number of days? N is equal to number of days is equal to number of days is equal to आत्ताच मी समजावून सांगितलं तर किती होतात ते? 366. म्हणजे N is equal to 366, and therefore SN is equal to S366 is equal to question mark. आता बघा इथे आपल्याला फॉर्म्युला लावायचा. SN is equal to N/2 in bracket twice A plus N minus 1 D. SN काढायचं आहे. किती दिवसाचं काढायचं आहे? 366 दिवसाचं काढायचं आहे. म्हणजे N is equal to 366 आहे. म्हणून इथे Nची व्हॅल्यू ठेवून द्यायची. 366/2 इंटू इन ब्रॅकेट 2 इंटू A ची व्हॅल्यू 10 प्लस 366 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू काय येते? 1. 2 बेक बे, 2 आठी 16, 2 त्रिक 6 इंटू पहिल्यांदा 2 इंटू 10 20 प्लस 365 183 इंटू 365 म्हणजे 385 प्लस 20 केलं तर 385 येतं. आणि त्याचं इथे मल्टिप्लिकेशन मी करून दाखवत नाही, तुम्हाला डायरेक्ट आन्सर 70455 आन्सर लिहायचं.
Therefore, her total saving is rupees 70455. After that, second one, a man borrows 800 and agrees to repay the total interest of rupees 1360 in 12 months installment. Each installment being लेसला अंडरलाईन करायचं इथे, being less than the preceding आधीच्या पेक्षा 1/40. Find the amount of the first and last installment. पहिल्यांदा इथे आपल्याला इथे ए पी दिलेला नाही आहे, इथे कोणत्याही पद्धतीचा ए पी दिलेला नाही, परंतु ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या रिलेटेड आहे ए पीशी. मग आता पहिल्यांदा मॅन बॉरोज, त्याने किती घेतले रुपये, 8,000 रुपये घेतले आणि दर महिन्याला 1,360 रुपये तो देणार आहे परत. म्हणजे सॉरी, टोटल इंटरेस्ट दर महिन्याला नाही, तो टोटल इंटरेस्ट त्याच्यावरचा तो देणार आहे 1,360 रुपये. म्हणजे त्याला एकूण रुपये किती द्यायचे आहे, 8,000 आणि इंटरेस्टचे रुपये किती, 1,360. असे जे एकूण रुपये त्याला परत करायचे आहे. एक समजा असं समजा की एखाद्या माणसाने 1,000 रुपये कर्ज घेतलं आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट त्याला 100 रुपये द्यायचा आहे. तर 1,000 त्याचा पूर्ण टोटल अमाऊंट किती झाली, 1,000 किंवा 1,100. किती रुपये झाले, 1,100. ही त्याची टोटल अमाऊंट झाली. ही त्याला किती महिन्यात वापस करायची आहे, 12 महिन्यात वापस करायची आहे. आता 12 महिन्यात वापस करताना जेव्हा तो इन्स्टॉलमेंट देईल, तर इन्स्टॉलमेंट देताना काय होईल आहे, समोरचं इन्स्टॉलमेंट कमी कमी होत जातं. म्हणून लेसला अंडरलाईन, कितीने कमी झालं तर 40. म्हणून किती होईल आहे, -40. म्हणजे डीची व्हॅल्यू काय आहे, दोघांमधला डिफरन्स जो आहे डीची व्हॅल्यू, एनची 12 म्हणजे काय झालं, एवढ्या महिन्यामध्ये, म्हणजे एन इज इक्वल टू 12. ही जर जी टोटल आहे ही टोटल अमाऊंट आहे, म्हणून हा झाला एस एन. आता याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा बघायचं आहे. त्याने किती रुपये घेतले, 8,000 आणि टोटल इंटरेस्ट किती झाला त्याचा, 1,360, म्हणजेच 0,639. एवढी जी अमाऊंट आहे ती एस एन झाली. एवढी अमाऊंट त्याला वापस करायची आहे किती महिन्यामध्ये, 12 महिन्यामध्ये. म्हणजे एन इज इक्वल टू किती झाले, 12. आफ्टर दॅट डी किती दिलेला आहे, निगेटिव्ह 40ने कमी होणार आहे म्हणून निगेटिव्ह कितीने, 40ने. फाइंड फर्स्ट इन्स्टॉलमेंट क्वेश्चन मार्क. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 12व्या, T12 12वा इन्स्टॉलमेंट किती आहे, क्वेश्चन मार्क. तर या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. सेकंड वन, फर्स्ट ऑफ ऑल टोटल अमाउंट is equal to 8 plus 1360 is equal to 9360. इथे रुपीज लिहायचं. This is the total amount and therefore SN is equal to 9360. Now number of installment is equal to N is equal to 12. After that, each installment being less than 5, less, and therefore D is equal to less than the preceding one, less than preceding म्हणजे आधीपेक्षा, in that means -40.
Find the amount of first, that means A is equal to question mark. Last installment, that means TN, that means total installment किती झाले 12 आहे, म्हणजे T12 is equal to question. Now which value is given, जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याचाच उपयोग करायचा कधीही. Sn त्याचाच फॉर्म्युला आधी लावायचा. Sn is equal to n upon 2 twice A plus n minus 1 D. Sn ची व्हॅल्यू S12 is equal to 12 upon 2 into 2 into A, A ची व्हॅल्यू आपल्याला माहीतच नाही, n 12 minus 1 into निगेटिव्ह 40. S12 ची व्हॅल्यू इथे बघा 12 महिने आहे, म्हणजे हे सुद्धा S12 is equal to 9360. 9360 is equal to 6 twice A plus 11 11 into 40, that means negative 440. 11 चौ 44 9360 minus minus नाही 9360 divided by 6, कारण इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे म्हणून मी ही संख्या इकडे घेऊन येते. ट्वाइस A मायनस 440. आता यात भाग द्यायचा, 6 1 6, 3 राहिले, 6 पंचे 30, 6 6 36 एवढे राहिलंय. याला इकडे घेऊन या, प्लस 440 इज इक्वल टू ट्वाइस A. याचं ॲडिशन करून टाकू. 0 6 4 10 0 हातचा 1 5 9 10 0 हातचा 1 2000 इज इक्वल टू A. इकडे लिहिते मी and 2000 is equal to A is equal to 2A is equal to 2A, and therefore 2000 upon 2 is equal to A, and therefore A is equal to 1000. A ची व्हॅल्यू किती आली इथे आता 1000. आता बघा काय काढायचं आपल्याला. D ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ना, त्याच्यानंतर T12, and therefore T12 is equal to A plus n minus 1 D. A ची व्हॅल्यू 1000 प्लस n ची व्हॅल्यू 12. थोडं बारीक अक्षर काढतो मावत नाही. T12 is equal to A plus n minus 1 D. A ची व्हॅल्यू 1000 प्लस 12 minus 1 into negative 40 is equal to 1000 plus 11 into negative 440, that means 1000 minus 440, 0 राहिला, 6 राहिले, 5 नाही 560, 1 नाही येणार. 560 answer. Therefore first installment is equal to rupees 1000, and last installment is equal to rupees 560. किती वेळ झाला बघू द्या मला. 14 मिनिटं झाली आहे वेळ थोडासा. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल. थर्ड, Sachin invested in a national saving certificate scheme
In the first year, he invested rupees 500, in the second year 700, in third year 900, so on. Find the total amount that he invested in 12 years. पहिले एका वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, म्हणजे 5,000, 7,000, 9,000 dot 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 is the given AP, and therefore A is equal to 5,000, D is equal to 7,000 minus 5,000 is equal to 2,000. Find the total amount he invested in 12 years. म्हणजे टोटल म्हटलं तर S आणि किती वर्ष 12 is equal to question mark N is equal to 12, and therefore Sn is equal to N upon 2 into twice A plus N minus 1 D. हा फॉर्म्युला लावायचा आणि हे एक्झाम्पल सोडवायचं. S12 is equal to 12 upon 2 into A ची व्हॅल्यू 5,000 plus 12 minus 1 into D ची व्हॅल्यू 2,000 is equal to 6. 10,000 plus 12 minus 1 11, 11 दुने 22, 3, 6 into 22 2 32, 32, 1 2 3, 7 दुने 12, 2 हातचा आहे तर 7 18 19, 1,92,000 या पद्धतीने ते अमाऊंट येईल त्याच्याजवळ. आता आन्सरमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, टोटल अमाऊंट. देअरफॉर आन्सर म्हणून लिहायचं टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड is equal to rupees 1,92,000. आफ्टर दॅट फोर्थ एक्झाम्पल घेऊ. इथे आपण फोर्थ एक्झाम्पल अतिशय सोपी असं एक्झाम्पल आहे. देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट. अशा रोज दिलेले आहे, अशा ओळी आहे. ऑडिटोरियम म्हणजे एक सभागृह आहे. अशा किती सीट्स आहे एकूण 27. 27 सीट्स नाही, 27 रोज आहे. तर पहिल्या रोमध्ये 20 आहे सीट्स, दुसऱ्या रोमध्ये 22 आहे, तिसऱ्या रोमध्ये 24, तर चौथ्या रोमध्ये 26. अशा एकूण 27 रो आहे. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. आता पहिल्याही रो म्हटलं तर 20, 22, 24 डॉट 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 is an AP. आता एकदा तुमची AP तयार झाली, बाकीचं सर्व सोपी असतं. Therefore, A is equal to 20, D is equal to 22 minus 20 is equal to 2. Find the number of seats in 15th row. Number of seats म्हणजे 15व्या रो मध्ये किती सीट्स आहेत, T15 काढायचं आहे आपल्याला. ऑल्सो फाइंड टोटल नंबर ऑफ सीट्स. सर्व सीट्स ऑडिटोरियममध्ये जेवढ्या सीट्स आहेत त्यांची टोटल करायची आहे. मग अशा एका याच्यामध्ये एवढी आहे, तर अशा किती रोज आहे त्या 27 रोज आहे. अशा 27 रोजमध्ये किती सीट्स आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग आता हे एक्झाम्पल तुम्हाला इथे सोडवता येतं आणि हे तुम्ही सोडवायला पाहिजे, परंतु मी इथे काही मुलींसाठी सोडवून देते. Tn is equal to A plus N minus 1 D. T15 is equal to A ची व्हॅल्यू किती आहे 20 plus N means 15 minus 1 into D means 2. 20 plus 15 minus 1 14, 14 दुने 28
and therefore T15 is equal to 48. 15व्या रांगेत किती सीट्स आहेत तिथे 48. आफ्टर दॅट व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ सीट्स ह्या इथे कॅल्क्युलेट करायचे आहे अँड देअरफोर Sn is equal to n upon 2 twice A plus n minus 1 D. n आता किती सीट्स आहे 27 आहे तर 27 अपॉन 2 इंटू 2 इंटू एची व्हॅल्यू 20 प्लस 27 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू 2. 27 अपॉन 2 इंटू 40 प्लस 27 म्हणजे 26 26 दुने 52 27 अपॉन 2 ॲडिशन करायचं 92 इथे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. आता यांनी डिव्हिजन होतं 27 इंटू बेचौक 8 बेसख 12 अँड आन्सर इज 1242. आन्सर लिहायचा दोन्ही. काय म्हटलेलं आहे आन्सरमध्ये त्यांनी नंबर ऑफ सीट्स नंबर 1 number of seats in 15th row is equal to 48. Total seats in the auditorium 1 2 4 2. या पद्धतीने हा पोर्शन सोडवायचा आहे तुम्हाला. इथे मी स्टॉप